एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। तपोवनामधील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये एक मोठी माहिती दिली आहे। वृक्षतोड करून तपोवनामधील जागेवर साधू महंतांसाठी एक भव्य डोम उभारला जाणार होता, मात्र त्याला आता त्या निविदेलाच स्थगिती देण्याचा निर्णय झाल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, काय नेमके अपडेट्स आहेत या संदर्भात? नाशिकमध्ये गिरीश महाजन हे आज आलेत आणि त्यांनी पेलिकन पार्क आणि वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी केली आहे। ज्या ठिकाणी नवीन झाडं जी लावता येतील त्याची पाहणी आता त्यांनी केलेली आहे। पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जी झाडं तोडली जाणार आहे त्या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर करण्याबाबतच्या माहिती मला नाही, कुठलं टेंडर निघालं अशीही मला माहिती नाही। आणि जर तसं झालं असेल तर ते आम्ही कॅन्सल करू आणि रद्द करण्याची, म्हणजे ते एकूणच एक्झिबिशन सेंटर करण्याची घोषणा त्यांनी स्थगित केली आहे असं म्हणता येईल। मात्र झाडं तोडून त्या ठिकाणी साधुग्राम करण्याबाबत मात्र ते ठाम आहेत, कारण साधुग्रामसाठी जागा नाही आहे। त्यामुळे जर लोकांच्या मनात डोम विषयी आकस असेल तर तो आम्ही नक्कीच त्या ठिकाणी रद्द करू आणि त्याचबरोबर त्या टेंडरला सुद्धा स्थगिती देऊ असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकूणच वाढता राजकीय दबाव आणि त्याचबरोबर वाढता सामाजिक दबाव या दोघांना हे करून आता एक टेंडर कॅन्सल झालेला आहे। त्यामुळे आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून नवीन चित्र दिसू शकेल असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच, मात्र साधुग्राम संदर्भात ते देखील ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी। तर दुसरीकडे नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला आता विरोध वाढताना दिसतोय। पर्यावरणप्रेमी नागरिकांसह राजकीय नेत्यांनी देखील वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय। असं असताना आता वृक्षतोडीच्या विरोधात जॉगर्स संघटना मैदानात उतरली आहे। जॉगर्स संघटनेकडनं तपोवनामध्ये वृक्षारोपण करत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे। या संघटनेच्या सदस्यांनी वड, पिंपळासारख्या शेकडो वर्ष जगणाऱ्या वृक्षाच्या रोपांची लागवड केली आहे।